दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. बघ बघ सगळ्यांना. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई माऊली अपार्टमेंट गोठीवली रबाळे या ठिकाणी जाऊन आज आपण भेटणार आहोत सौ अश्विनी अविनाश सूर्यराव या वहिनींना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सूर्यराव कुटुंबाला. घ्या उखाणा घ्या. हातात बांगड्या, गळ्यात ठुशी, अविनाशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हे माझी दीर. नमस्कार. हे माझी पुतणी. बर. हा पुतण्या. ही जाऊबाई. नमस्कार. ही जाऊबाई. याचा ननंदबाई. हे सासूबाई. नमस्कार. नमस्कार. ही पुतणी. ही पण बाची. नमस्कार. आणि ह्या आम्ही राहायचो ना बिल्डिंग. नमस्कार. आणि आमचे शेजारनी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुळशीची माळा विष्णूला वाहिली, अजयरावांच्या जीवावर मुंबई पाहिली. स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी टाकली उडी, राजेंद्ररावांच्या नावाने घालते मंगळसूत्राची जोडी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं तिकडं कर्जतमध्ये पाळीपोटात. कुठे आलं ते? कर्जतमध्ये. कर्जत मध्ये. किती केवढं गाव आहे ते? मोठं गाव आहे पण 1 तास लागतोय तिथून. 1 तास लागतो. शाळा कुठे? आमची शाळा आमची गवळवाडी तिथून खूप लांब आहे. 1 तास लागतो चालत जायला. शाळेत जायला? हो. तुम्ही चालत जायचा? हो. किती माझे वडील शेतकरी असते. वडील शेतकरी. मग कोण कोण घरी? माझी आई, वडील, 3 भाऊ, एक बहीण. आम्ही 5 भावंड. 5 भावंड. मग तुम्ही रोज घरातनं तिथपर्यंत चालत जायचं शाळेपर्यंत? हो. आणि तुम्ही मोठ्या का? नाही माझ्यापेक्षा मोठी. मी सगळ्यात छोटी. तुम्ही कधी शेतात गेलाय? नाही माझ्या वडिलांनी कधीच नाही. मग काय करायचं तुम्ही? मी शाळेत जायची. फक्त शाळेत? हो. फक्त कपडे करायचे, कपडे धुवून यायची नदी. कपडे धुवायचे. कुठे जायचं? नदी आमच्याकडे खूप मोठी नदी. नदी? हो. काय सांगता? मग नदीला पाणी नळाने नाहीये? मग इथे आता नळाने. आता विहिरीत जायचं पाणी आणायला. विहिरीत आज जायचं? नाही ते लांबणं असतं ना त्यांनी पाणी काढायचं. कशाने? लांबणं. हा. डब्याला अशी दोरी बनतं. मग त्याला काय लांबणं म्हणतात का? ते लांबणं पाणी काढायचं असतं. तुम्ही तिकडे विहिरीवर जायचा? हो. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात? विहिरीने पाणी काढणं वगैरे सगळं येतं. मग भाऊ कुठे असतात? गावाला असतात. मग कर्जतला? हा कर्जत. तुम्ही जाता की नाही? हा जाते. कधी? आता मी महिन्यात जाणार. आता मी जाणार आहे. माझ्या मुलाला सुट्टी लागली ना. आता मी जाणार आहे लगेच? हो. आता जाणार होते शनि रविवारी पण मला बरं नव्हतं ना. पण मग जाता ते एकट्या जाता का मिस्टर सोडायला येतात? नाही मला पाठवत ते. काय पाठवत नाही? कोण? मिस्टर? बोलवा त्यांना. हो. या. नमस्कार. तुमचं बसा. तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण मुरबाड तालुका आहे. आमच्या खापरी कामातपाडा गाव आहे म्हणून. बर. ते गावालाच आमचं बालपण. मग तिथे कोण कोण घरी? आम्ही टोटल 4 भाऊ. मग तुम्ही मुंबईत कधी आले? झाल्या 15-20 वर्ष झाली. कसे काय आले? ती आमची चुलत मावशी होती. मावशी राहायची. माझ्या वडिलांनी सांगितलं याला घेऊन जा.
शाळेत पण जात नाही असं तसं. शाळेत जायचं नाही म्हणजे 12 शिकलो असा. असं म्हणजे त्या कसं हॉस्टेलमधून पळून यायचे. कुठून पळून यायचे? त्यांच्या वडिलांनी त्यांना हॉस्टेलमध्ये टाकलेले आहेत. हा. त्यांचे काका जायचे सोडायला, सोडले रे कपर त्यांच्या मागे पळून यायचे. मागे यायचे की काका घरी यायचे आत तुम्ही घरी असायचं? काका घरी यायच्या अगोदर आम्ही घरी असतो. यांचा स्पीड भयानक आहे म्हणजे. मी तिघे भाऊ असा, एकटाच नाही, तिघे भाऊ असा. बरं बरं. मग तुम्ही काय करता आता? मी आता प्रायव्हेट कंपनी कामाला आहे. नोकरी करता. नोकरी. जमलं कसं तुमचं? आमचं मी असं अरेंज मॅरेज झालं. असंच कसं जमलं? अरेंज अरेंज मॅरेज झालं होय ना? हो हो. बरं ह्या एकटं तुम्ही पाठवत नाही म्हणे कर्जतला? अजून परत गेली नाही असा. मी घाबरते ती आता. मग तुम्ही पाठवत नाहीत की त्या जात नाहीत? त्या पण जात नाही आणि मी पण पाठवत नाही असं. का हो असं काय? जाऊ द्या अहो, ना. आमची चुकामुक होते ना. कसं काय? मग मी घाबरते ट्रेन मध्ये जायला. एकदा कुठे गेलते, भांडूपच्या पुढे. कसे काय? कुठून? मी कर्जतवरून आम्ही आलो, माझा मुलगा मी हा. मी येत होतो. फास्ट ट्रेन होती ना, मग कर्जतला इथं ठाण्याला थांबली ना, हे दोघं उतरले, मी राहिले तिथे. तुम्ही काय राहिलात? आवडलं? मग मग गर्दीने उतरूनच दिलं नाही म्हटलं. अच्छा अच्छा, गर्दीने उतरून नाही दिलं. मग तुम्हाला उतरायचं होतं. मग पुढे काय झालं? मग परत ह्या स्टेशनची त्या डोकोपर्यंत विचारत गेले. तुम्ही काय खुश झाला त्या गेल्या म्हणून? नाही नाही, मग आता कुठे गावसायचं, काय करणार. मग मी परत आली, नाही नाही, पण तुम्ही येईपर्यंत तुम्ही काय आम्ही ठाण्यात करत? थांबलो. तिथेच थांबले. उभे राहिला आणि तुम्ही पुढे जाऊन आलात? हो. लगेच आलात? मी सगळ्यांना विचारत गेले. काय विचारलं? ठाण्याला जाणार ट्रेन कुठली, ठाण्याला जाणार ट्रेन कुठली. म्हणजे एकटं पाठवलं की येतात बरोबर? घाबरून ती परत काय हो, तुम्ही का नाही एकटं पाठवत? म्हणून नाही पाठवत? ती घाबरते आणि काळजी वाटते? काळजी तर वाटते, पण ती गेली का मी पण मागे जाणार असा. 2 दिवस सुट्टी काढून मी पण मागे. बरं बरं बरं. आता मला सांगा, कसं जमलं हो तुमचं लग्न? माझ्या मामांनी जमवलं. कसं? मामांचेच नातेवाईक होते. कोण हे? हा. मग तुम्हाला कोणी सांगितलं मुलगी आहे म्हणून कर्जतला? मी मावशीकडे राहायचो. माझी मावस बहीण होती, तिच्या थ्रू झाले ते. त्यांचं मावस बहीण होती, तिचे मिस्टर भिंतीवर होते? नाही काय? खोपोलीला राहायचे. अच्छा अच्छा, खोपोलीला राहायचे. त्यांच्या नातेवाईक, यांच्या नाते. माझे मामा होते ते. हा. मग हा. त्याही विचारलं काय? आमच्या वडिलांना, काय? मुलाचं लग्न करायचे का. अरे वा वा वा. मग बाप्पा म्हणाले काय वाढेल? करायचे. करायचं. व्हेरी गुड. मग तुम्ही काय? आईचा पण आग्रह होता. काय? गावात कोणी आलं पाहुणे तरी म्हणायचं माझ्या अविनाशचं लग्न करायचे. कुठे आई? आई वारली. हो हो. अच्छा अच्छा. बरं बरं. त्यांची इच्छा होती? त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेमुळे सगळं झालं ते असं. बरोबर. तुम्ही पहिल्यांदा बघितलं कधी एकमेकांना? ते सगळं ओके झालं. आई बोलली लग्न करायचं. मग आपला रीतिरिवाज काय बघण्याचा कार्यक्रम आहे ते सगळं. आमच्याकडे कसं सगळं बघतात ना, आई कुठली, वडील कुठले, त्यांची बहीण कुठे दिले, सगळं नातेवाईक बघतात. अरे बापरे. आणि मुलगी आणि मुलगा एकमेकाला माझी बघत काकी हुशार होती एकदम. मावशी आणि काकी माझ्या दोघे सख्या बहिणी, सख्या जावा होत्या. त्या हुशार होत्या का? हा. त्यांनी माझा फोटो एकदम छान पाठवलेलं. स्टुडिओ मध्ये मला नेली, एकदम मेकअप बिकअप केलं. स्टुडिओत नेलं तुम्हाला फोटो काढायला? हो. आणि ह्यांना पाठवला? हा, यांना पाठवलं. एकदम जवळ फोटो काढलेला, असं वाटतं की ते एक पण बाई नाही तशी जाडी. हा. काय काय काय? फोटो मधून काढला एकदम जवळून. हा. 4x4 असा मोठा होता. मोठा मोठा फोटो होता? मोठा फोटो. अच्छा. त्यांच्या गावात पण अशी मुलगी नव्हती. त्या फोटोवर एवढी जाडी वाटली, हा. त्याच्यात एक पण नाही सांगायचा. अरे वा. एवढी जाडी. इकडच्या कशाला सांगताय? नाही सांगतो म्हणजे त्यावेळेला उदाहरण 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 सांगतो असा. एवढी जाडी वाटायची. एवढं वाटलं तुम्हाला? मी बोलली करायचं लग्न, म्हटलं करायचं. मग तुम्ही जाऊन बघितलं जाऊन त्याला? बघितलं तर 4 पट पण नाही. मग म्हणजे जे बघितले बाबा एवढी जाडी आहे, तर त्याच्यात 4 पट पण नाही भरणार असे. स्वतःचाच पाठवला होता का दुसऱ्या कोणाचा फोटो? नाही नाही नाही, माझं. त्यांचं होतं. आणि मग लगेच होकार दिला? आता आई बोलली करायचं, मग बर. मग अशा तऱ्हेने लग्न. काय लग्नाची तारीख? 16 मे 93. 93. आणि कुठे झालं लग्न? कर्जतला. कर्जतला कुठे? पोटल यांच्या गावाच्या शेजारी याचं हे काय, हे काय आपलं हे? शंकराचं मंदिर. शंकराचं मंदिर. महादेव. अच्छा, मंदिर ते आहे. मंदिरावर. मंदिरात लग्न झालं. आता कसं वाटतंय? कशी आहे बायको? छान आहे, हा? छान आहे. कसा आहे स्वभाव? सगळं सगळं मिळून जुळून राहते सगळ्यांना, आणि शेजारी पाजारी सर्वांना असा चांगला आहे स्वभाव. भांडतात कधी? चिडतात? नाही नाही, मीच भांडतो फक्त, ते नाही. तुम्ही कशाला? ते असं काही काम करताना काही पसार वगैरे झालं, हा, चिडचिड करतात? मग खूप दापट आहेत. खरं सांगते मी, त्यांना पसारा आवडत नाही. जेवण लागतो व्यवस्थित, हा. 1-2 भाज्या लागतात, चांगलं जेवण लागतो. मी पसारा
स्वयंपाकाला पसारा असणारच ना, मग 2-3 भाज्या करायचं म्हटलं मग चिडतात तुमच्यावर मग. काय हो हो आता मला आवडत नाही म्हणून मी तेच तुम्ही सांगायचं मी नाही जेवण करणार म्हणून. मला मदत करायला लागते ना. तुम्ही मदत करता मग मी बोलते मग तुम्हाला आवडत करा मग. असं करता मग. पण तुम्ही जेवण करता व्यवस्थित, येतं तुम्हाला? होय. वा वा. मुलं किती? एकच काय नाव? तू सांग रे आई बाबांबद्दल काय हे चाललंय. आता मला पण पहिल्यांदाच ऐकायला येते सगळं. खरं काय मग? मला आजपर्यंत सांगितलं पण नव्हतं एवढं सगळं. बघितलं म्हणून मी आलो. तुझं काय म्हणणं आहे रे आई बाबांबद्दल? जगातले एकदम नंबर पण नाही भेटत मला. तू काय आवाज काढ जरा. करतो? मी आता इंजिनिअरिंग करतो कुठं? इथे पनवेलला पिल्लेजमध्ये. पिल्ले. बरं, तुला शुभेच्छा. आणि तुम्हालाही दोघांना शुभेच्छा. आता वजनाचा काटा येणार आणि मी सांगतो तेवढं वजन गोळा करणार का वहिनी, बघूया. 2 मिनिटाची वेळ, 612 ग्रॅम. वेळ सुरू झाली. ठेव ठेव मग. अगं आधी तर ठेव. अगं मी ठेव, जास्त होतंय कमी होतंय. टाक 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 कुठे पण टाक टाक. तू तू टाक कुठे पण टाक. टाक टाक. 1 मिनिट राहिलं. 612. मम्मी मम्मी काढ काढ. मम्मी मम्मी नळ आणि कंगवा काढ. नळ आणि कंगवा काढ. 612 नळ आणि कंगवा काढ. पप्पा ओ पप्पा पप्पा मम्मी थांब. 40 सेकंद राहिली. चिल्लर द्या ना, चिल्लर द्या ना. चिल्लर टाका. 612 चिल्लर टाका. चिल्लर चिल्लर. 30 सेकंद राहिली. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 बटाटा 8 9 10 11 12 13 14 15 वस्तू. तेव्हा 15 गुणुले 200 3,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. 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 तुम्ही सांगा त्यांनी काय स्वभावात बदललं पाहिजे मिस्टरांनी? ते स्वभाव तापट आहेत ना, ते कमीपणा केलं पाहिजे ना. कमी काय हो, कधी करणार? ती जे म्हणजे तिच्या कामात ती चुकी करते त्यात थोडं 3 फरक केलं तर माझ्यात पण फरक होईल ना. तुमच्यामुळे तापतात म्हणतात. मग माझा स्वभाव शांत आहे, मी जास्त बोलत नाही. म्हणजे माझं नाही. काम जरा हळू आहे, मग समजून घ्यायला नको. आता कधी 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 स्वभाव तापट कमी कधी होणार? तिच्या याच्यामध्ये कामामध्ये जर काही फरक पडत हो असेल ते कळलं. प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर ढकलू नका. तुम्ही स्वभावात बदल कधी करणार ते सांगा. ठीक आहे. आता तुम्ही सांगले तर थोडं कमी होणार. लगेच चिडतात. शांतता घ्यायला पाहिजे ना. हो की नाही? मग ऐकतच नाहीत ना. ऐकतच नाही. आणि ह्यानी काय स्वभावात बदललं पाहिजे आमच्या वहिनींनी? ते कामामध्ये काय पसारा केला पाहिजे. असं थोडं पसारा वाढवा. हा पसारा कमी करा. हा चालेल चालेल. बरं, तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. ननंदबाई तुम्ही सांगा. वहिनींचा स्वभाव खूप छान आहे. हा. कुठली गोष्ट नाही मिळाली तरी दुःख नाही त्यांना, आणि मिळाली तरी त्याचा गर्व नाही. आणि कधी एवढ्या वर्षात त्यांच्या डोळ्यात मी अश्रू बघितली नाही किंवा कुठलीच तक्रार नाही, म्हणजे भावाबद्दल किंवा मुलाबद्दल. खूप चांगला स्वभाव आहे, म्हणजे असा आम्हाला आवडतो. अशी वहिनी सगळ्यांना मिळू देत. वा 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 वा. या माझ्या जाऊबाई आहेत आणि त्या स्वभावाला खूप छान आहेत. आणि आम्ही इकडे जर किती 10-12 वर्ष एकत्र राहिलो तरी आम्हाला जाऊ म्हणून कोणी ओळखत नाही, बहिणी म्हणूनच ओळखतात. वा वा. या आमच्या शेजारी, आम्ही एक शेजारी राहतो. खूप चांगले आहेत काकी, स्वभावाने पण चांगले आहेत आणि हे पण चांगले. नमस्कार. नमस्कार. हे माझे मोठे भाऊ हां या वहिनी आहेत. या वहिनींमुळे आमच्या घराण्याला एक परमार्थाचा मार्ग मिळालेला आहे. चांगले गुरु मिळाले यांच्यामुळे, आणि आज आमचा सगळ्यांचा संसार या गुरूंमुळे आणि वहिनींमुळे, म्हणजे वहिनींनी मार्ग दिला, दाखवला, आणि तिथनं आम्ही सगळे मंदिरात भजनाला वगैरे प्रवचनाला जायला लागलो आणि सगळ्यांचे आम्ही वेल सेटल आहोत सगळे. वा 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 वा. आई काय म्हणतात? कशी आहे सुनबाई? कशी आहे? चांगली आहे. हो ऐकते वगैरे सगळं ऐकते. बरं, अजून कोण बोलणार आहे? माझ्या मुलीची जाऊबाई आहे, पण अशी माझे जशी मुलगी येते तशी ती पण तिच्याबरोबर येते. तर आम्हाला अशी मुलगीमध्ये काही फरक वाटत नाही. ही मुलगी ना ती मुलीची जाऊ म्हणून चांगली. हा चांगलीच आहे. मुलाकडे द्या.
मम्मी पप्पा एकदम म्हणजे सगळ्यात चांगले आई वडील मला सगळे भेटले. मम्मी फक्त बोलते एक कंप्लेंट आहे की ती खूप टेन्शन घेते. म्हणजे तुम्ही देता माझ्यामुळे असं नाही बोलत आहे. म्हणजे कोणाच्या घरात काय प्रॉब्लेम झाला ना की खूप अशी टेन्शन घेते. म्हणजे एवढं पण टेन्शन नाही घेतलं पाहिजे की आता त्यांना मी टेन्शन देतो, अभिनय करायला सांगा. थांबा, आता तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. आम्ही दोघे दोघे पण ओठांची हालचाल केली तर बक्षीस जाणार. चित्रपट बोला बोला. हा, वेळ सुरू झाली. ऍक्शन अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता गाणं पण वाचलं किंवा बोललं तर बाद. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. पाणी चालता चालता धरती 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 जमीन 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 जमिनी चालता चालता धरती 10 मातीच्या घागरी 9 8 मातीच्या घागरी 7 6 5 धरती चालता वेळ 3 2 वेळ संपली. गाणं कुठलं सांगा. मातीत बोलवलं तरी मग गाणं कुठलं. मातीत मातीत. आता म्हण ओळखायची. हा, करा काका, ऍक्शन करा. बळी कानपिळी बळी कानपिळी ससा आईच्या वेळात नावा कानपिळी बळी तो कानपिळी 10 आडी वेळी ऍक्शन 9 ऍक्शन करा ना, ऍक्शन करा ना. 8 छोटा हो, ओठांची हालचाल नाही. 7 बाळाचे पाय 2 उंदराला अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळात कोणाची निवड होणार ते बघूया. किती छान दिसतंय ना या बाजूने रबाळे सगळं. नाव सांगा. स्नेहल. संपूर्ण नाव. स्नेहल दीपेंद्र राजपूत. शाळा. सरस्वती विद्यालय. कितवीत आहेस तू. 5वी. अभ्यास करते. गुड गर्ल. घे यातली एक चिठ्ठी काढ. चला एकदम खालची काढायची, एकदम खालची. हीच का काढलीस. ही का काढली. मम्मीची आहे नक्की. बघा, शुभेच्छा आहेत तुला. जा. नाव आहे अंजना भरत पाटील. नाव सांगा. माझं नाव अंजना भरत पाटील. कुठे राहता तुम्ही. मी मच्छी मार्केट आहे ना इथं गोटोली गावात. गोटोली गावात दिसेल इथून उभा राहू. नाही सांगते आहे. घ्या उखाणा घ्या. सीता होती रामाची पत्नी, त्यांना झाला होता वनवास. भरत पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा वा वा. थँक्यू. टाळ्या वाजून शुभेच्छा देवी आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी. या ठिकाणी बास्केट ठेवलेली आहेत आणि एक लाकडी फळी सुद्धा ठेवलेली आहे. या बाजूने चेंडू टाकायचा, तो घरंगळत खालच्या बाजूने वरच्या दिशेला जाऊन त्या प्लास्टिकच्या टोपलीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. बरं, फळीच्या लगतच असलेल्या ज्या 3 बास्केट आहेत त्यामध्ये जर गेला तर 1 गुण, आणि पुढच्या बास्केटमध्ये गेला तर 2 गुण, आणि सगळ्यात शेवटच्या बास्केटमध्ये 3 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून.
तुम्ही थांबा, तुम्ही टाका आता. थांबा, या इकडे, तुम्ही इथे थांबा आता. थांबा. आतापर्यंत यांची गुणसंख्या आहे 0. तुमच्याकडे 5 संधी आहेत. बघूया काय होणार. दोन संधी आहेत. एक संधी राहिली आहे, नाही तर आणखी 5-5 संधी दोघींना. झी मराठीकडून ही भेटवस्तू यांच्या मिस्टरांना नेऊन द्यायची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूर्यराव वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. साई माऊली अपार्टमेंट गोठीवली नवी मुंबई या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.